प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही प्रॉब्लेम असतो. म्हणजे खूपदा काही जणांना असं वाटतं की माझ्यावर कोणी काहीतरी करते आणि होऊ शकतं की कोणी खरंच काहीतरी करते. तर मंडळी, प्रत्येकाच्या आवडीचा असा हा विषय आहे आणि सगळ्यात यामध्ये महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे अमावस्या पौर्णिमेला त्रास का होतो, याचं उत्तर आज तुम्हाला माझ्याकडून मिळणार आहे. आणि हे जे उत्तर मी तुम्हाला देणार आहे ना, हे 99% परफेक्ट असणार आहे. तर मंडळी, मला वाटतं प्रत्येकाने लवकरात लवकर वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे. मिस्टिकल एरिया या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ कायम पाहत असाल अशी मला खात्री आहे. सर्वात प्रथम मंडळी, एकच सांगू इच्छिते की अंधविश्वास ठेवू नका. बऱ्याच गोष्टी असतात आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या, त्याच्यावर अंधविश्वास ठेवू नका. आणि मी काही अंधश्रद्धा निर्मूलन वगैरेचं काही इथे आता सांगणार नाही आहे या व्हिडिओमध्ये. पण मला एकच वाटतं की अंधविश्वास म्हणजे कशावर, की माझ्यावर कोणीतरी काहीतरी करते, या गोष्टीवर आंधळा विश्वास ठेवू नका. तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टींवर आंधळा विश्वास ठेवा की कोणी माझ्यावर काहीच करू शकत नाही. कारण तुम्ही तटस्थ आहात म्हणून तुमच्यावर कोणी काही करू शकत नाही, ह्यावर ठाम राहा. माझ्यावर कोणी काहीतरी करतंय हा झाला आंधळा विश्वास. म्हणजे तुम्हाला माहीत नसतं कोणीतरी काहीतरी करते. म्हणजे कोणीतरी, जी व्यक्तीही तुम्हाला माहीत नाही किंवा सबकॉन्शियसली ती माहीत पण असेल तुम्हाला, पण तुम्हाला ते नाव तोंडाने घ्यायचंही नाही आहे. तर मंडळी, मला एकच इथे सांगायचं तुम्हा सगळ्यांना, ज्यांना ज्यांना असं वाटतं, ज्यांना ज्यांना मनामध्ये ही भीती आहे की कोणीतरी काहीतरी करतंय, तर हे सगळं का घडतं, तुम्हाला हा त्रास का होतो, कशामुळे कोणी तुमच्यावर ब्लॅक मॅजिक करू शकतं, कुठल्या चुका तुमच्याकडून होतात आणि ज्यामुळे तुमच्यावर ब्लॅक मॅजिक होऊ शकतं, किंवा कोणीतरी जारण मारण तंत्र भानामती सिपले आलम अशा गोष्टी तुमच्यावर करू शकतात. तर सर्वात प्रथम ना मला एकच सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये सगळ्यात घातपाताचा प्रकार आहे चेडूक सोडणे. हे आणि बऱ्याच ठिकाणी चालतं. मी असं म्हणणार नाही की एका पर्टिक्युलर ठिकाणी चालतं, हे खूप ठिकाणी चालतं आणि प्रत्येकजण आपापल्या परीने आपापल्या तंत्रामंत्राप्रमाणे या गोष्टी करत राहतं. तर याच्यापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर आत्ताच्या या भौतिक जगामध्ये तुम्हाला सावध राहणं फार गरजेचं आहे. कारण हे सगळं जे होतं आहे हे कशामुळे होतं हे खास आज मी तुम्हाला सांगणार आहे. चुका तुमच्याच असतात, चुका तुम्हीच करता, पण त्या कशा करता ना ते आज ऐकून घ्या. हे पहा मंडळी, सर्वात प्रथम काय आहे ना की आपण आपल्या घरामध्ये जेव्हा केस विंचरतो, मी बायकांना सांगते, हे खास बायकांनी लक्षात ठेवा. कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये बायकांवर जास्तीत जास्त केलं जातं आणि पुरुषांवर केलं जातं ते त्यांच्या खाण्यातून केलं जातं, त्यांच्या फोटोवरून केलं जातं, त्यांच्या कपड्यावरून केलं जातं. ठीक आहे, किंवा तुमच्या आजूबाजूला घरं असतील तर त्याच्यावरून केलं जातं. तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती येऊन गेल्यानंतर जर तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम्स वाढले असतील तर याचा अर्थ आहे की त्या व्यक्तीनं काहीतरी तो करून गेलेला आहे. तर ह्या सगळ्यापासून जर आपल्याला वाचायचं असेल ना तर मंडळी, नक्की हा व्हिडिओ व्यवस्थित आणि शेवटपर्यंत पहा की काय काय चुका तुम्हाला पुढच्या आयुष्यात करायच्या नाही आहेत हे तुम्ही समजून घ्या. आता हे पहा, बायका जेव्हा केस विंचरतात ना तेव्हा ते सगळ्यात पहिलं काय काम करतात, जेव्हा तो गुंता निघतो ना असाच गोळा करतात आणि टोपलीत टाकतात, कचऱ्यात टाकतात. हे एक मोठी घोडचूक असते. तर मला त्या सर्व भगिनींना असं सांगायचं आहे की जेव्हा आपण केस विंचरतो, आपला गुंता निघतो ना, त्याला गुंडाळा व्यवस्थित, त्याच्यावर 3 वेळा किंवा 7 वेळा थू 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 करा आणि मगच तो टाका. अदरवाईज टाकू नका. कारण ह्या केसांवरून तुम्हाला वश केलं जाऊ शकतं. या केसांवरून तुमच्यावर एकदम वाईट प्रकारचं तंत्र साधना होऊ शकते. त्यामुळे मंडळी, हे जे केस असतात ना हे फार महत्त्वाचे आहेत. हे गाडून पूर्णपणे तुमचा ताबा मिळवला जातो. ह्या केसांवरून तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं वशीभूत केलं जातं. तुम्हाला कळणार पण नाही तुम्ही काय चुका करताय त्या. आलं लक्षात? माझ्याकडे ना एक केस आली होती मंडळी, आणि ती केस अशी भयंकर केस होती ना की ती जी व्यक्ती होती ना ती बसल्या बसल्या हातावरचे केस उपटायची, बसल्या बसल्या. आणि जेव्हा ती हे केस उपटायची ना तिला तो त्रास होत होता, रक्त निघत होतं, पण तिला ते समजत नव्हतं, इतकी बेभान होती. कारण त्यावेळेस तिच्या केसांवर प्रयोग केला गेला होता. तिथून आज्ञा होत होती, इथेही करत होती. रात्री उठून उठून बसायची. ती दुसऱ्यांना त्रास नव्हती देत, पण ती स्वतःला त्रास देत होती. आणि ह्याचं एकमेव कारण होतं
एकमेव कारण हे होतं की तिच्याच नातेसंबंधामध्येच एक जणांनी तिला मागणं घातलं होतं आणि तिने नकार दिला होता. तिला नकार देण्याचा अधिकार पण असू नये का एखाद्याला, बरोबर? आणि ज्यांनी मागणी टाकली आहे त्याला तर सगळंच पचवता यायला पाहिजे, नकार आणि होकार, बरोबर ना? मग अशा व्यक्तीने मागणी घातल्यानंतर तिने रीतसर जर त्याला आपलं कारण सांगितलं की मी नाही करू शकत तुझ्याबरोबर, कारण मला व्यवस्थित स्वतःचं घर वगैरे असलेला असा मुलगा हवे आहे लग्नासाठी, त्याची चांगली नोकरी असेल, अशा पद्धतीनं तिने विचार केला होता तिच्या पूर्वसंसार म्हणजे पुढच्या संसाराचा. तर ती नाही करू शकत, हे सगळं करू शकते ना, तिला अधिकार आहे. आणि ज्यांनी मागणी टाकली त्यांनी दोन्ही माइंडमध्ये ठेवायला हवे ना की मला नकारही मिळू शकतो आणि होकारही मिळू शकतो. पण नुसता तिने नकार दिला म्हणून त्याने तिला उद्ध्वस्त करायचा पूर्णपणे घाटच घातला. ते करून त्यानं तिच्यावर अशा प्रकारचं तिला प्रसाद म्हणून काही खायला दिलं, त्याच्यानंतर तिच्या घरी थांबून तिचे केस कुठे पडलेत तिच्या घरामध्ये ते पाहून ते केस उचलून त्यांनी पूर्णपणे तिच्यावर अशा प्रकारचं तंत्रमंत्र केलं ना की ती स्वतःला त्रास देत होती आणि हळूहळू ती कुरूप दिसायला लागली, प्रचंड वेगळी दिसायला लागली. आता मला सांगा मंडळी की अशा पद्धतीचं जे कोणी करतात त्यांना माणसं म्हणायची का? हा त्यांचा इगो हर्ट झाला, त्यांचा अहंकार हर्ट झाला. म्हणजे अशी जी लोकं आहेत ना हे कुठेतरी निश्चितच त्यांचे जे भोग आहेत ना ते नरक यातनेपेक्षा भयंकर भोगतील. असू शकतं की मागचा कार्मिक काहीतरी असेल, मागच्या जन्मी तिने त्रास दिला असेल, ह्या जन्मी हा त्रास देतोय, हेही असू शकतं. पण आत्ता आपला हा विषय नाही. आपला विषय आहे की अशा प्रकारच्या चुका तुम्ही केसांचा गुंता कुठेही टाकू नये कधीच. सर्वात प्रथम आता मी हे बायकांसाठी काही गोष्टी सांगते, त्या मात्र नीट अगदी लक्ष देऊन ऐका की बायका कुठे कुठे चुकतात. खूपदा बायकांना वाटतं की मी हे कपडे घातले होते, आता प्रचंड वापरलेत, आता मला हे कपडे नको आहेत. मग बायका काय करतात, ते कपडे तसे उचलून आपल्या ओळखीमध्ये देतात, नाही का, किंवा आपल्याकडे काम करणाऱ्या बाईला देतात, किंवा आपल्या आजूबाजूला राहणारे तुला हवे का गं, तू घालशील का, माझं तर झालं घालून, मी खूप वापरला, तुला आवडला होता ना, तू घे. चांगुलपणा ना नको तिथे आपण करतो नेहमी. आणि मग त्याने काय होतं, आपल्याला खूप काही भोगायला लागतं. आपण वापरलेले कपडे कधीही कोणालाही देऊ नये. आणि जर द्यायचेच झाले तर ते पूर्णपणे मिठामध्ये भिजवून, मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवावेत. त्याच्यानंतर ते स्वच्छ धुवावेत, उन्हामध्ये वाळवावेत, पूर्णपणे उन्हात वाळवावेत, इस्त्रीवाल्याकडे द्यावेत, त्याची चांगली इस्त्री होऊन यावी आणि मग ते दुसऱ्यांना द्या. याचं एक कारण सांगते तुम्हाला. जेव्हा तुम्ही ते मिठात टाकता, मिठाच्या पाण्यात टाकता ना, तेव्हा तुमची जी कनेक्ट असलेली जी एनर्जी असते त्या कपड्यांना ना ती बऱ्या प्रकारे कमी होते. उन्हात जेव्हा तुम्ही त्यांना सुकवता ना तर त्या उन्हाने तुमची अजून कुठेतरी बसलेली जी एनर्जी असते ना ती हील होते, ठीक आहे. आणि तिसरं, जेव्हा तुम्ही ते इस्त्रीवाल्याकडे देता आणि इस्त्रीवाला जेव्हा त्याला इस्त्री करतो ना तर त्या अग्नीनी पण तुमची संपूर्ण एनर्जी संपवायला मदत होते आणि प्लस त्या इस्त्रीवाल्याचेही स्पर्श त्या कपड्यांना होतात, म्हणजे त्याची एनर्जी त्या कपड्यांमध्ये शिरते, बरोबर. आता इस्त्री कोणी केली हे तर त्या व्यक्तीला माहीत नसतं. तुम्ही जी घडी केलेत ते कपडे इस्त्रीचे व्यवस्थित मस्त आलेले असतात, घडी केलेले कपडे तसे उचलून द्या ना, तुमची एनर्जी ब्रेक झालेली असते. पण वापरलेले कपडे असेच तुम्ही उचलून द्याल, तुम्हाला वाटेल साध्या पाण्यात धुतले आणि घडी केले आणि दिले, तर मंडळी तुमची एनर्जी मात्र तशीच राहिली त्याच्यामध्ये. मग तुमचे कपडे असू दे, मुलाबाळांचे कपडे असू दे, घरातील कुठल्याही व्यक्तीचे, नवऱ्याचे कपडे, भावाचे कपडे, दीराचे कपडे, सासूचे कपडे, कुणाचेही कपडे असू दे. आता तुम्ही मला असा प्रश्न कराल की मग घरातच वैरी राहत असेल तर काय करायचं. घरात वैरी राहत असेल ना तर प्रत्येक वेळी आंघोळीला जाता आणि बाहेरून आल्यावर जे कपडे काढतात ते लगेच मिठाच्या पाण्यात टाकावेत, लगेच टाकावेत. आपले पाय मिठाच्या पाण्याने धुवावेत कायम. घरामध्ये बाहेरून येऊन हे कपडे पहिले असे करावेत. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण सकाळी अंघोळ करताना जे आपले कपडे असतात ना ते तिथल्या तिथे मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून टाकावेत जर तुमचा वैरी घरातच आहे. आणि रोज पाण्यामध्ये जाडं मीठ टाकून अंघोळ करावी. जाडं मीठ नसेल तुम्हाला टाकता येत, समजेल कुणाला, डब्यामध्ये एक तुरटीचा खडा ठेवा, तुरटीचा खडा पाण्यामध्ये टाकायचा, अंघोळ झाली की उचलून परत डब्यात ठेवायचा आणि रोज सेम प्रयोग करायचा, पाण्यातनं डब्यात. अशा पद्धतीने आंघोळ करताना मात्र तुरटीचा खडा तुमचा डब्यात, आंघोळ झाल्यानंतर डब्यात गेला पाहिजे.
हा झाला दुसरा प्रकार जो मी तुम्हाला सांगितला कपड्यांचा. मंडळी आता तिसरा, आणि लक्ष देऊन ऐका, हा म्हणजे तुमच्या घरात एक तरुण मुलगी असू शकते, तुम्हाला पाळी अजून येऊ शकते, तरुण मुलीला घरातल्या पाळी येते. पाळीचे काही जण काय करतात, आता तर हल्ली पॅड वापरतात बायका. काही वेळेस आपण एक जमाना होता की कपडे वापरत होते बायका. काही जण आजही कपडे वापरतात, त्यांना पॅड परवडत नाही. तर तेही चुकीचं नाही आहे. आत्तापर्यंत कोणाला काय हायजीन पहिल्या पिढीमध्ये एवढं काय झालं नव्हतं. सगळं स्वच्छ वगैरे धुवून जर काम केलं ना तर काही हायजीन होत नाही. पण ते जे कपडे असतात ना, ते आपण काही वेळेस कपडे तरी धुतले जात होते, पण आता जे पॅड तुम्ही वापरता ना, ते पॅड असे कागदामध्ये गुंडाळता, कचऱ्यामध्ये टाकता, बरोबर. आणि तसे ते कोणीतरी उचलतं. मग ते कोणीही असतं. एक लक्षात घ्या, जरुरी नाही आहे की तुमच्याच ओळखीच्या व्यक्तीने ते पॅड उचललं असेल. आपल्या इथे जगामध्ये बरीच अशी लोक फिरतात ज्यांना तंत्रमंत्रासाठी अशा गोष्टी हव्या असतात, आणि नेमकं तुमचंच जर पॅड मिळालं ना तर तुम्ही वशीभूत होता. तेव्हा ते जे पॅड असतं ना, ते पूर्णपणे पाण्यातनं काढा. असं कधीही बांधून टाकू नका. ते पाणी पूर्ण पाण्यामध्ये भिजवा, त्याचा गोळा होऊ दे, ते रक्त निघून जाऊ दे, हवे तर त्याला असं तोडा, कळलं. आणि मग ते एका कागदामध्ये किंवा बांधून ते प्लास्टिकच्या पिशवीत टाकून मग तुम्ही ते कचऱ्यात टाका. त्याच्यावर इतका असा डाग पण नाही राहायला पाहिजे, कळलं. पूर्वीची लोकं होती जे कपडे वापरायला सांगत होती, ते अतिशय उत्तम होतं, कारण ते धुतले जात होते, रोज वाळवले जात होते, स्वच्छ ठेवले जात होते. कोणी काहीही त्याच्यावर करू शकत नव्हतं मंडळी. त्यामुळे ना काही पूर्वापार चालत आलेल्या रूढी आहे ना, अतिशय सुंदर होत्या. आता काय झालं आहे, प्रगती झाली आणि खरं म्हणायचं तर बरबादी झाली, कळलं ना. प्रगतीची बरबादीच झाली आहे, कारण सांस्कृतिक गोष्टी गेलेल्या आहेत. रीतीभाती कुठेतरी आपण अशा आढ्याला टाकलेल्या आहेत. त्या आपल्याला वाचवणाऱ्या होत्या, आपलं संरक्षण करणाऱ्या होत्या. त्यामुळे मंडळी आपण गुगलकडनं भरपूर ज्ञान घेतो. इतकं ज्ञान घेतो ना की आपल्याला वाटतं की गुगलच माझा आईबाप, गुगलच माझे गुरु. पण नेमकं गुगलवर हवे ते ज्ञान मात्र तुम्हाला कधीच मिळणार नाही, कधीच मिळणार नाही. ही जी गोष्ट आज मी सांगते ना, तुम्ही सगळे व्हिडिओ बघा, तुम्हाला कुठेच ही गोष्ट मिळणार नाही की कोणी सांगितलेली आहे आत्तापर्यंत. हे मी पहिल्यांदा घेऊन आलेली आहे यूट्यूबवर. ह्या 3 गोष्टी बायकांनी अतिशय जपल्याच पाहिजेत. आणि चौथी गोष्ट, जेव्हा तुमच्या घरामध्ये एखादा पाहुणा येतो आणि त्या पाहुण्याची एनर्जी अशी असते की ती तुम्हालाही आवडणार नाही आहे, पण तरीही तो पाहुणा कुठेतरी येतो, बसतो, आणि तो गेल्यानंतर घरामध्ये कालवाकालू होते, घराचं महाभारत होतं. असे पाहुणे जेव्हा आपल्या घरी येतात आणि असे पाहुणे निघून जातात ना, त्या क्षणाला पूर्ण घरभर पाण्यामध्ये गोमूत्र, मीठ आणि हळद टाकून सगळ्या घरभर शिंपडावं. आलं लक्षात. पूर्ण उंबऱ्यावर त्या पाण्याने पुसून काढावं आणि ते पूर्ण पाणी बाहेर फेकून द्यावं आणि घरामध्ये खूप सारा धूर करावा, म्हणजे धुपाचा, अगरबत्तीचा, देवाजवळ दिवा लावावा आणि सगळ्यांनी घरातल्याने कपाळी कुंकू लावावा, सगळ्यांनी. आणि घराच्या 4 कोपऱ्यांमध्ये घंटानाद करावा. हे जे तुम्ही करणार आहात, जे मी सांगत आहे ना, हे आठवणीने करायचं. कारण खूपदा असं होतं की ती व्यक्ती निघून गेल्यावर तुमच्या मतीवर पडदा पडेल, तुम्हाला ते करायची पण इच्छा होणार नाही, उठायची पण इच्छा होणार नाही, आणि कदाचित तसं तुम्हाला वाटणारही नाही की ही व्यक्ती गेली आहे आता, तर आपण असं काही करावं. तर चाणाक्षपणे एकदम सावध राहून ह्या गोष्टी करा. आता राहिलं पुरुषांकडे येते मी. बायकांचं मी सांगितलेलं आहे. पुरुषांनी पण जेव्हा बाहेर गेल्यावर एखादा मित्र पानाचा विडा, खा रे मी पण पान खातो तू पण खा, असं कधीही करू नका. कधीही कोणाच्या हातून पानाचा विडा खाऊ नका. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ऑफिसमध्ये कोणी हे घ्या पेढे, मी प्रसाद देवाचा देतो, हे घ्या लाडू घ्या, पेढे घ्या, खा, प्रसाद आहे म्हणून आपण घेतो आणि पटकन तोंडात टाकतो. तेही चुकीचं आहे. तेही कधी, तुम्हाला माहीत नाही की काही गोष्टींमध्ये अन्नातून दिल्या जाणाऱ्या या काही तंत्रमंत्र साधना आहेत, त्याने तुम्हाला किती त्रास होऊ शकतो पुढे. तेव्हा कोणीही प्रसाद दिला ना, ठीक आहे म्हणायचं, तिथल्या तिथे खायचा नाही, कधीच खायचा नाही. तिथल्या तिथे न खाता तो एका कागदात बांधायचा प्रसाद, आणि घरी जाताना कुठल्याही झाडाखाली ठेवून द्यायचं. पण कोणी दिलेला प्रसाद कधीच खाऊ नये. ॲटलिस्ट ऑफिसच्या ठिकाणी
इतर ठिकाणी आपल्या घरामध्ये आपण कधीही प्रसाद खाऊ शकतो. आपले जिवलग कोणी प्रसाद आणतात ते तुम्ही खाऊ शकता, पण तरीही तो प्रसाद खाताना त्यावर आधी फूक मारायची, मग तो प्रसाद खायचा. एखाद्याच्या घरी गेला, तुम्हाला पाणी पिण्याचा आग्रह झाला, तर त्या पाण्यावर फूक मारायची आणि पाणी प्यायचं. पुरुषांनी या अतिशय सुंदर गोष्टी मी सांगितलेल्या आहेत, ज्या जपण्यासारख्या आहेत. पुरुषांनी कधीही त्यांचे फोटो, बायकांनीही घरातल्या कुठल्याही मंडळींचे फोटो इथे तिथे अवास्तव असे कधीही टाकू नयेत. डी पीला जेव्हा तुम्ही तुमचा फोटो ठेवता तेव्हा जास्तीत जास्त प्रयत्न करा की तो फोटो असा असेल की ज्याच्यामध्ये पूर्ण चेहरा कुणालाही दिसणार नाही. आता आम्ही लोक ठेवतो, आम्ही सोशल सर्कलवर सगळीकडे आमचे फोटो असतात, पण आम्हाला माहिती आहे हे सगळं कसं कंट्रोल करायचं. पण छान शोकीच्या नादामध्ये जे काही मंडळी असे फोटो ठेवतात, तर तुम्ही असे फोटो ठेवा की ज्यात तुमचा पूर्ण फेस दिसणार नाही. कळलं? ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण जर तुम्ही ह्याच्यात बदल केलात ना, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात ना 100% बदल जाणवेल. कारण तुम्ही तुमचं कोलीत देत आहे समोरच्याच्या हातामध्ये, घे बाबा मी मान देतोय, काप मला काप. ह्या सगळ्या चुका करून तुम्ही ते करताय. आणि प्रत्येक व्यक्तीने कधीही आपला फोटो, आलं लक्षात, आपले फोटो कधीही कुणाला सिंगल शेअर करू नका. मुळात करायचे नसतात कुठलेही फोटो शेअर. आणि जर तुम्ही करत असाल तर काही कारणास्तव करत असाल तरच करा, अदरवाईज फोटो शेअर करायचे नाहीत. कोणीही तुमच्या अंगाला, हे बघ हे अत्तर किती छान आहे म्हणून लावलं तर लावून घ्यायचं नाही. त्याच्या हातात द्यायचं, म्हणायचं वास घेऊन बघ. कळलं? कारण सुगंधामधून पण वशीकरण वेगळ्या पद्धतीचं होतं. पटकन कोणी बघायचा वास किती सुंदर आहे असं नाकाजवळ काही आणलं तर वास घ्यायचा नाही. सुगंधच नको तो तुम्हाला. ठीक आहे? मला वाटतं मी खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि हे सगळं केल्यामुळे काय होणार आहे ना, अमावस्या पौर्णिमेला तुम्हाला जो त्रास होतो ना, तो खूप प्रमाणात कमी होईल. तुम्ही सर्वात प्रथम आहे ना, दाराच्या बाहेर काळ्या फडक्यामध्ये आहे ना तुरटीचा खडा बांधा आणि दाराच्या बाहेर बरोबर मधोमध तो लटकवा. आणि दर अमावस्येला बरेच माझे व्हिडिओ आहेत ज्याच्यातनं मी उतारा दिलेला आहे, ते करायचे. महिन्यामध्ये एकदा छायादान करायचे. आता छायादान कसं करायचं हा बरेच जणांचा मला प्रश्न आहे. तर मंडळी, छायादान करायचं म्हणजे काय करायचं? राईचं तेलची छोटीशी बॉटल घरी आणायची, ते छोट्याशा वाडग्यामध्ये पूर्ण तेल ओतायचं. घरच्या सगळ्यांनी आपला चेहरा त्या तेलामध्ये पाहायचा. आणि जेव्हा आपण आपला चेहरा त्या तेलामध्ये पाहत असतो ना, तेव्हा आपल्या 2 भुवयांचा मधला भाग म्हणजे थर्ड चक्र, आज्ञा चक्र, याच्यातनं आपले सगळे प्रॉब्लेम्स, आपल्याला होणारे त्रास त्या तेलामध्ये आपल्याला सोडायचे. आणि लिटरली पाहायचे की सगळे त्रास ते निघून चाललेले आहेत. कळलं? ते सगळ्यांनी घरातल्यांचे चेहरे पाहून झाल्यावर ते तेल पुन्हा बॉटलमध्ये ओतायचं. बॉटलमध्ये ओतल्यानंतर शनिवारी शनीच्या देवळात जाऊन अर्धं तेल शनीवर वाहायचं आणि उरलेलं तेल हनुमानाच्या देवळात जो दिवा तेवत असतो त्या दिव्यात थोडंसं टाकायचं आणि थोडं बाकी ठेवायचं बॉटलमध्ये. आणि ते तेल हनुमानाच्या देवळात जे पुजारी असतात त्यांना द्यायचं. त्यांना सांगायचं की हे तेल दिव्यामध्ये टाकत राहा थोडं थोडं. आणि तिथे हनुमानाला प्रार्थना करायची की हे बजरंगी, माझ्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी आहेत, जे काहीही मी आज सहन करते आहे, ते या तेलामध्ये मी सोडलेलं आहे. तुझ्या या दिव्यामध्ये हे तेल जेव्हा टाकलं जाईल आणि जसजसा तुझा दिवा तेवत राहील तसतसे माझ्या आयुष्यातले एक सगळ्या अडचणी तू दूर करशील, तुझ्या पायाखालून घेशील, अशी मला खात्री आहे. अशी प्रार्थना बजरंगीला करायची आहे, हनुमानाला करायची आहे. नमस्कार करायचा, शांतपणे तिथे बसायचं आणि घरी येताना कुणाशीही न बोलता शांतपणे घरी यायचं. याला म्हणतात छायादान. तर मंडळी, हे दर महिन्याला एकदा तरी करायचं. कुणावर तंत्र मंत्र जादूटोना जे काही झालं असेल ना, ते फक्त तुम्ही दर महिन्याला करत राहा. जितक्या पौर्णिमा जातील तितकं तुमचं हे सगळं उतरत राहील. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा कोण आपलं वाईट करत असतं ना आणि तुम्ही हे सगळे उपाय करत राहाल ना, तर ते सगळं परत त्याच्याकडे बुमरँग होईल आणि तुमच्याही लक्षात येईल की आपल्यावर कोण हे सगळं करते. कारण ती व्यक्ती तुमच्या जवळची असेल तर तुम्हाला समोरच दिसेल की ही व्यक्ती कोण आहे. समोर दिसेल म्हणजे काय, तर
तिला होणारे त्रास तुमच्या लगेच लक्षात येतील, कारण तुमच्याकडचे सगळा पलटवार होणार आहे. पण छायादान कधीही विसरू नका, घर साफ ठेवणं कधीही विसरू नका. सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याची मात्र काळजी घ्या. तर मंडळी, मला वाटतं की अमावस्या पौर्णिमेला ज्या माझ्या बंधू भगिनींना त्रास होतो त्याच्यासाठी मी एक खूप मस्त उपाय दिलेला आहे, आणि हा महा उपाय आहे, गुप्त उपाय आहे. तर सगळ्यांनी करावा आणि खूप छान राहावं, मस्त राहावं. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईकही करायचं आहे, आणि खूप जणांना हे त्रास होतात तेव्हा व्हिडिओ शेअर करायचा. त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे ज्यांना ह्या त्रासामध्ये मदत मिळाली या व्हिडिओची. आणि मंडळी, मला अगदी आवडेल की ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्या माझ्या सर्व बंधू भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करावं, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत पोहोचतील. पण त्यासाठी बेल आयकॉनचं बटनही दाबायचं आहे. तर मंडळी, पुन्हा भेटू, लवकर भेटू मस्त टॉपिक घेऊन. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.